भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार श्री राणादादा यांच्या नेतृत्वामध्ये धाराशिव जिल्ह्यामधील नगरपालिकांमध्ये मिळालेल्या भूतपूर्व यशानंतर आज आपण भारतीय जनता पार्टी जिल्हा धाराशिवच्या कार्यालयामध्ये आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे, दिवसभर निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणावर 4 नगराध्यक्ष निवडून देऊन आणि भारतीय जनता पार्टी म्हणून 80 नगरसेवक आणि महायुती म्हणून 97 नगरसेवक निवडून देऊन अभूतपूर्व असा यश भारतीय जनता पार्टीला जनतेच्या आशीर्वादातून मिळालेला आहे। या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणादादा आणि भारतीय जनता पार्टीची संपूर्ण टीम, या टीमनी ही निवडणूक संपूर्णपणे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यावर, धाराशिव जिल्ह्यामधील समाज घटकांच्या अडीअडचणींवर केंद्रित करून त्या सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल अशा सकारात्मक मानसिकतेमध्ये ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने आमदार राणादादांच्या नेतृत्वाखाली लढली। आणि या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तर आमचे नेते आमदार राणादादा यांनी या निवडणुकीमधल्या सर्व प्रचार सभांमध्ये, आपल्यापैकी काही तज्ञ लोकांनी या गोष्टीची नोंद घेतली असेल कदाचित, परंतु भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या सर्व सभांमध्ये एकाही सभेमध्ये विरोधकांवर किंवा विरोधकांच्या कामगिरीवर एकही विरोधाचा शब्द न मांडता संपूर्ण प्रचार यंत्रणा आणि संपूर्ण प्रचार सभा या केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यांवर मांडत होते। आणि लोकांना ते पटलं, लोकांना ते रुचलं, जनतेने ते स्वीकारलं। त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकांमध्ये 4 नगराध्यक्ष आणि एका ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष असं गवगवीत असं यश भारतीय जनता पार्टीला लाभलं। या पत्रकार परिषदेसाठी माननीय आमदार श्री राणादादा उपस्थित आहेत। मी दादांना विनंती करतो की ना आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। तुम्ही घ्या, अरे तुम्ही घ्या, पुढे एकच पेढा नेते म्हणून तुम्हाला दिला ना, नेते पेढे अजून सगळ्यांना करून घ्या। तुळजापूरचे जे बोलले कुटुंबाला त्यांची काय हालत झाली त्याच्यामुळे मी काही बोलत नाही। आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुरुवातीलाच मला धाराशिव जिल्ह्यातील जनतेचे मनापासून आभार व्यक्त करायचे आणि शब्द द्यायचा आहे की ज्या कारणासाठी आपण भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला निवडून दिलेलं आहे ते सर्व विकासाभिमुख कामं करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली तर आहेच, पण त्याबद्दल आम्ही शब्द दिलाय। आणि त्याच्याच बरोबरीने 8ही आपल्या ज्या नगर परिषद आहेत आणि खास करून जिथे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहेत, भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी आहे, अशा ठिकाणी तर अतिशय ताकदीने जनतेची सेवा करत असताना पारदर्शकता आणून प्रशासन जे आहे
ते अतिशय गतिमान करण्याची आम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या दरम्यानच या बाबतीमध्ये भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही ठराविक बाबींवरती याची माहिती तुम्हालाही दिली जाईल आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जाईल. त्या आधारे येणाऱ्या काळामध्ये कामकाज जे आहे ते करायचं मी ठरवलेलं आहे. आज आपण सर्वजण बघू शकता की जनतेने प्रचंड विश्वास महायुतीवरती टाकलेला आहे. महायुतीवरती विश्वास टाकत असताना 8 पैकी 4 ठिकाणी भारतीय जनता पार्टी, 4 ठिकाणी शिवसेना जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून तुळजापूरचा कायापालट अतिशय ताकदीने आम्ही सुरू केलेला आहे. त्याला अजून गती देऊन जागतिक दर्जाचं, वैश्विक दर्जाचं तीर्थक्षेत्र आपण तुळजापूरला निश्चित करतोय आणि पलीकडे जाऊन मग नळदूरचा मुद्दा असेल, कळंबचा मुद्दा असेल, या 4 नगर परिषदांच्या बाबतीमध्ये अतिशय ताकदीने नियोजनबद्ध भारतीय जनता पार्टीचं काम होणार आहे. पलीकडे मुरुम आहे, तिथे बसवराज पाटील साहेबांच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने काम होईल. उमरग्यात शिवसेनेच्या माध्यमातून होईल. गुमपरांड्याचं तर शिवसेनेचं आहेच आणि तिथे मदतीला आम्ही देखील आहोत. महत्वाचा विषय जो आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला पोहोचवायचा आहे तो म्हणजे जनतेचे मनापासून आभार पहिले आम्हाला मानायचे. सर्व नेते कार्यकर्ते जे झटलेत त्यांचे मनापासून आभार मानायचे आणि आमची जबाबदारी जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे. ही भावना घेऊन येणाऱ्या काळामध्ये आमचं कामकाज राहणार आहे. यापेक्षा अधिक न बोलता मी थांबतो. आपले काही प्रश्न असतील तर आपण घेऊ आणि मग पुढे जाऊ. लोकांनी आपल्याला भरभरून साथ दिलेली आहे, पण याचा रिझल्ट लोकांना किती दिवसात मिळेल किंवा किती महिन्यात मिळेल? चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. या बाबतीमध्ये चर्चा झालीय. जसं आदरणीय देवेंद्रजीने 100 दिवसाचा कार्यक्रम ठरवला राज्य सरकारच्या बाबतीत, त्याच धर्तीवरती 100 दिवसाचा कार्यक्रम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ठरवला जाईल. अध्यक्ष म्हणून दत्ताभाऊ असतील, सुरेश भाऊ असतील, काळेसाहेब आहेत, सर्व जे सिनियर आहेत ते मिळून या बाबतीमध्ये काम करतील. आपण हे देखील ठरवलंय की प्रत्येक नगर परिषदेमध्ये एक मॉनिटरिंग कमिटी राहणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ जे आहेत ते आपल्याला सहकार्य करणार आहेत आणि तीच प्रथा आपण प्रत्येक प्रभागामध्ये देखील पाडायचं ठरवलंय. प्रत्येक प्रभागामध्ये जे नगरसेवक म्हणून निवडून आलेत, नगरसेविका म्हणून निवडून आलेत, फक्त त्यांच्यावरतीच 100% सगळं आपण अवलंबून ठेवू शकत नाही. याची जबाबदारी ते मोठी आहेच, जनतेने त्यांना निवडून दिले, परंतु त्यांच्या मदतीला प्रत्येक प्रभागामध्ये एक प्रभाग समन्वय समिती देखील राहणार आहे आणि या माध्यमातून कामात पारदर्शकता. आता अगदी उद्या परवा आपल्या शहरामध्ये 140चं जे काम होतं ते सुरू होणं अपेक्षित आहे. त्याचं फॉर्मल औपचारिक उद्घाटन होईल किंवा होईल, परंतु काम तातडीने सुरू होणं अपेक्षित आहे. हे 59 रस्ते होत असताना प्रत्येक रस्त्यासाठी एक कमिटी करण्याचं देखील आम्ही ठरवलंय. म्हणजे कामाचा दर्जा, काम वेळेत होणं आणि त्याचबरोबरीने काम करताना जनतेला कमीत कमी त्रास कसा होईल हे सगळं बघण्याची जबाबदारी त्या समितीची राहणार आहे. आपली देखील पत्रकार म्हणून आता जबाबदारी आहे. आपण देखील हे सर्व गोष्टी सकारात्मकतेने घ्याव्या आणि आपण आम्हाला मदत करावी. पत्रकार बांधव म्हणून तुम्ही देखील काही जबाबदारी वेगवेगळ्या प्रकल्पाची स्वीकारावी. याच्या आधी देखील आपल्याला सांगितलं होतं की जिल्ह्यामध्ये त्या काळी 20-25 प्रकल्प होते, आता 40च्या पुढे गेले असतील. आपण ही जबाबदारी स्वीकारा, कारण शेवटी समाजामध्ये चांगलं घडत असताना त्याला पाठबळ देणं, पूर्णत्वापर्यंत ते नेण्यासाठी मदत करणं ही आपली देखील जबाबदारीचा भाग आहे असं मी समजतो. नकारात्मकता काढून टाकणं ही देखील एक अपेक्षा आज मला आपल्या सर्वांपुढे व्यक्त करायची. दुर्दैवाने चांगलं जे होतं त्याला चांगलं म्हणून प्रोत्साहन न देता जे काही खोटं बोललं जातं, चुकीचं बोललं जातं, त्याला दुर्दैवाने प्रोत्साहन दिलं जातं. मलाही कळतं की माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होते, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये
आपल्याला जर चांगल्या मोठ्या गोष्टी लवकर करायच्या असतील तर तुमची मदत लागणार आहे. आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रचंड अशी आपल्याला मदत केलेली आहे. आपलं सरकार 2022 मध्ये आल्यापासून पैसा हा विषय नाही, पैशाच्या पलीकडे जाऊन अशक्य वाटणारे प्रकल्प जे आहेत त्यांना एक तर मंजुरी देणं आणि वैयक्तिक लक्ष घालून ते प्रकल्प मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करणं हे आदरणीय देवेंद्रजींनी जे केलंय. त्यांच्या बरोबरीने आपले उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी देखील प्रचंड आपल्याला मदत केलेली आहे. मग ते अगदी नगरविकासच्या माध्यमातून त्यांनी दिलेले कामं असतील किंवा वेळोवेळी त्यांच्या माध्यमातून मिळालेलं सहकार्य असेल, ती आणून कामं होण्यावरती आपण देखील सर्वांनी भर द्यावा मला आपल्याला विनंती करायची. महायुती म्हणून जगलेली पॉलिटिक्स आहे. महायुती म्हणून ही युती भविष्यात एक कायम राहणार का आगामी निवडणुकीत? या बाबतीमध्ये मी परत एकदा आधी बोललेलं रिपीट करतो. महायुती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात व्हावी याची सुरुवात धाराशिवने केली होती. मुंबईमध्ये आदरणीय बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत आपले आदरणीय पालकमंत्री महोदय होते आणि राष्ट्रवादीच्या अनुषंगाने दत्तामामा भरणेंशी मी बोललो होतो आणि मग तिन्ही पक्ष मिळून महायुतीची मी धाराशिवची घोषणा केली. आता प्रत्यक्षामध्ये आपले जे कार्यकर्ते असतात, आपले जे स्थानिक नेते असतात, त्यांच्या काही अपेक्षा असतात, आकांक्षा असतात आणि त्यामुळे थोडंसं मागे पुढे होत असतं. आम्ही प्रयत्न केला, परंतु नगर परिषदच्या वेळेस काही ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण लढत करावी लागली. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस आम्ही समन्वय अधिकचा राखण्याचा प्रयत्न करतो. येणाऱ्या कामाच्या आव्हान काय? कार्यकर्ते मुलभूत काम करत असतात, त्याचं देशाचं श्रेय असतं, पण मुद्दा म्हणून किंवा एखाद्या प्रचाराचा दृष्टिकोन म्हणून या सगळ्या गोष्टी श्रेय कोणाला द्यायचं? मुद्दा म्हणजे आदरणीय देवेंद्रजीने आपल्या राज्यामध्ये विकासावरती जो पूर्ण फोकस केलाय. म्हणजे बाकी 10 गोष्टी जरी झाल्या, राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडतात, परंतु मुंबईपासून अगदी आपल्या धाराशिव पर्यंत आदरणीय देवेंद्रजींचा पूर्ण जो फोकस आहे, केंद्रबिंदू जो आहे तो विकास आणि आर्थिक विकास प्रत्येक आपल्या राज्यातल्या नागरिकापर्यंत उत्पन्न वाढीसाठी काय करता येईल याच्यावरती त्यांचा जो भर आहे. माझं मत आहे की तो विश्वास जो आहे, देवेंद्रजीने दिलेला विश्वास, हे सगळ्यात मोठं महत्वाचं कारण आहे. विकास कामे करताना आव्हान काय? विकास कामं करताना सुदैवाने आव्हानं अशी काही मोठी नाहीये. सगळ्यांनी सकारात्मकतेने काम केलं. आता मी म्हटल्याप्रमाणे जलद गतीने सर्व गोष्टी होतील. आपल्याला आपल्या स्वप्नातलं धाराशिव जर लवकर करायचं असेल, मी म्हटल्याप्रमाणे दररोज पाणी धाराशिव शहरात यावं, पुढच्या टप्प्यात 24 तास पाणी यावं, आपलं शहर हे बगीच्याचं शहर म्हणून ओळखलं जावं, आपल्या शहरामध्ये साफसफाई असावी, रस्ते चांगले असावे, नाल्या वगैरे साफ योग्य वेळी केल्या जाव्या, पथदिवे नीट असावे. त्या अतिशय मूलभूत गोष्टी ज्या नागरिकांना पाहिजेत त्या व्यवस्थित करण्यावरती आपण भर ठेवू. आणि मला नाही वाटत त्याच्यात काही विशेष अडचण येईल. आणि अडचण जर आली तर अडचणीचं काय करायचं तेही आपल्याला माहिती आहे. भुयारी गटाचा प्रकल्प चालूच आहे, तो व्यवस्थित पूर्ण करणं, त्याच्यामध्ये काही उणिवा असतील, काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करणं याच्यावरती भर राहणार आहे. तुळजापूरला देखील या बाबतीत काही काम करण्यात आलं होतं. 70-75% काम करून तसंच थांबलं होतं. गेल्या आठवड्यामध्ये नागपूरला त्याची बैठक घेतली आपण. VNIT, MJPचे लोक आणि त्यांना घेऊन तिथे पण तुळजापूरलाही आपण त्या प्रक्रियेची पूर्ण छानबीन करून तिथे गरज पडेल तिथे दुरुस्ती करणार आहोत. तसंच धाराशिवला करणार आहोत. धाराशिव शहरात काय थोडं पाठीमागचे शांत राहा जरा प्लीज. मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. एक आठवड्यामध्ये 10 दिवसामध्ये या बाबतीत आपण स्पष्टपणे जे काही मुद्दे आहेत, 100 दिवसाचा कार्यक्रम जो आपण बोललो ते स्पष्टपणे मांडू.
आणि साधारण अजेंडा सेम सगळीकडे असणार आहे. सर्व नगर परिषदांमध्ये त्या पद्धतीने राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुळजापूर शहरामध्ये आव्हानाचं प्रमाण हो. 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 आता हे तुळजापूरला परत brightness आणण्यासाठी काय योजना असतात? काय म्हटलं? तुळजापूरला परत एकदा brightness आणण्यासाठी किंवा तुळजापूरची प्रतिमा पुन्हा एकदा उजळण्यासाठी किंवा तुळजापूरला विकासाच्या ह्याच्यावर आणि आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत. त्यातलं एक काम तर अतिशय ताकदीने चालू आहे, ते म्हणजे तुळजापूरचा कायापालट करणं. तिथे प्रशासनामध्ये पारदर्शकता आणणं आणि काम गतिमान करणं याच्यावरती आपला भर पूर्ण राहणार आहे. आणि जर कोणी मुद्दाम काही चुकीच्या खोट्या गोष्टी करत असेल तर मग जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, तरी त्यांना समजत नसेल तर मग बाकी काही गोष्टी कराव्या लागतील. आपण 9 कोटी रुपयाची तरतूद केली होती जी व्यसनमुक्तीसाठी अभियान राबवण्यासाठी. नाही ना, असं काही नाही. नाही तसं नाहीये. आपलं जो या बाबतीतला विषय आहे तो आदरणीय देवेंद्रजींनी अँटी नार्कोटिक्स क्लब ही संकल्पना मांडली होती, ती आपण अंमलात आणली आणि आपले जे जिल्हाधिकारी आणि SP मॅडम आहेत त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे. त्यांची जबाबदारी आहे हा विषय जो आहे तो जास्त ताकदीने राबवण्याचा. काय म्हणतात? धाराशिव शहराचा विकास करत असताना सर्वप्रथम कुठल्या विकासाच्या कामाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे? धाराशिव शहरामध्ये सगळ्यात महत्वाचे जे मुद्दे मी सांगितले ते मूलभूतच आहेत. रस्त्याचा विषय आहे, पाण्याचा विषय आहे. आज 7-7, 8-8 दिवस पाणी मिळत नाही. मी बगीचाचं बोललो, साफसफाईचं बोललो. हे 4-5 मुद्दे जे आहेत नगर परिषद म्हणून जे आपण सुविधा लोकांना देणं अपेक्षित आहे, मूलभूत गोष्टी, त्याच्यावर नाही प्रेस माझी आहे, त्यांची प्रेस दोघांची नंतर घ्या तुम्ही. आपलं ठरलं ना, अजून दोघं येणार आहेत. रस्त्याच्या नाही, विकासाचं झालं. रस्त्याची कामं मंजूर आहेत. जरा बाकीचे बोलू नका, थोडं मोठ्याने बोला ना. धाराशिव शहरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त आहेत. हा. आता भारतीय जनता पार्टीला लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विश्वास टाकून त्याने मी तुम्हाला काय सांगितलं, 59 कामं तातडीने सुरू करण्यावरती भर राहील. प्रत्येक कामासाठी नागरिकांची एक समिती राहील आणि त्यांना देखील आपण जबाबदारी देणार आहोत की त्यांनी कामाकडे लक्ष द्यावं. तसंच आपण पत्रकार बांधव म्हणून काही ठिकाणची जबाबदारी स्वीकारायला हरकत नाही. रस्त्यावरती भर देऊन आपण रस्ता पाणी साफसफाई, आपला कचरा डेपो हद्दपार करणं, हे सर्व विषय आपले प्राधान्याने घेणार आपण. ती निवड नाही तरी एकदम योग्य प्रश्न विचारलाय. परंतु नाही, बरोबर आहे, ज्या दिवशी निवड होणार आहे त्या दिवशी नक्की तुम्हाला मी सांगू. आता कसं कळणार आहे शहरामध्ये नगर परिषद शाळेची अवस्था जी आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत? सर्वात अगोदर त्याला प्राधान्य देतात आणि मुलांचं भविष्य जे आहे नगर परिषद शाळेमध्ये सुविधा त्यांना होत नाही. त्या नगर परिषदासाठी काय एक 10 दिवसानंतर ना जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये निहातही त्याचं उत्तर देतील तुम्हाला की नेमकं काय करणार आहे त्या. ठीक आहे, मला वाटतं काही मेजर नसेल तर काय कोणाला बोलतो काय प्रत्येक ठिकाणी नगरपालिकेत गेलो, त्याची बिल्डिंगची अवस्था अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेलो तर बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेची स्वकार्यालय आपल्याकडे. काय म्हटलं? नगरपंचायतचे कार्यालय सुद्धा आपल्या सुशोभीकरण सुंदर आहे. बरं, इथं पिचकऱ्यापासून याच्यापासून म्हणजे याच्यापासून सुद्धा आपल्याला सुरुवात करणं गरजेचं नाही. बिल्डिंगची सुवस्था असेल किंवा आपली अगदी चांगली नाही तसं नाही आहे. परंतु दुसरा एक प्रश्न गंजून आहे की बरेचदा आपण निवडून आनंद म्हणतो की आमची कुणी गुन्हेगारी करणार नाही, त्याच्यावर हे होणार नाही, आम्ही खाली आश्वासन दिले जातात. परंतु त्याच्यामुळे असं कोणी आश्वासन दिलंय? त्याच्यामुळे हा गोंधळ आलेला आहे आतापर्यंत. ज्यांनी जे आश्वासन दिलं असेल ना ते पाळलं जाईल, याची काही काळजी करू नका. आणि तुम्हाला मात्र परत एकदा मी सांगतो की तुम्ही लोक देखील कुठली तरी जबाबदारी स्वीकारा. आता हे कार्यालयाचं जे बोलला ना, ती जबाबदारी तुम्ही स्वीकारावी अशी माझी विनंती आहे. आजच आपण ठरवू, पहिली जबाबदारी स्वीकारायची. सैनिक टाळा वाजून त्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही. आता काही आहे आणि तुम्ही आहात, ही जबाबदारी आता तुमच्यावरती दिली आम्ही आणि बिलकुल करू, काही अडचण नाही. माझी विनंती आहे, आता हे सगळेच आम्ही नक्की हे करू. परत एकदा
मी आपल्या माध्यमातून जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी जो प्रचंड विश्वास ठेवलाय त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि त्यांना आश्वासित करू इच्छितो की जे काही त्यांच्या मनामध्ये आहे, ज्या अपेक्षेने त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलंय ती अपेक्षा निश्चितपणे आम्ही पूर्ण करू. त्या बाबतीमध्ये नियोजनबद्ध पारदर्शकपणे आम्ही जे काही करणार आहोत ते जनतेसमोर मांडू. आपल्या पुढच्या वर्षी मांडू. आपल्या सर्वांचे परत एकदा मी आभार मानतो आणि फॉर्मल आभार कोण मानणार आहे? रायसाहेब मानणार आहे. सर्वांचे आभार व्यक्त करण्यापूर्वी मी या गौरवी देशाबद्दल धाराशिव जिल्ह्यातील